हा निपचिप तो पडलेला होता, जणू काय हा संपलेला होता. 20-25 मिनिटांमध्ये तो संपलेलाच होता, संपले जमा होता. पुजारी आले ते थोडंसं भंडारा त्या मुलाच्या डोक्यावरती थोडासा भंडारा मारला. आणि देवाला माहिती आहे, देव लई आमचा कडक आहे. कुठलेही काही 1 रुपये खाला तर इथं पचत नाही. बाळूमामांचा आशीर्वाद की वैज्ञानिक चमत्कार. मित्रांनो, त्या मुलाचं नेमकं काय झालं? तो विहिरीत पडला, त्यानंतर त्याचा जीव कसा वाचला, कोणी वाचवला? चला तर मग हेच आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खंदाळ या गावातील बाळूमामा देवस्थान. या देवस्थान विश्वस्तांनी सांगितलेले चित्तथरारक अनुभव, बाळूमामांची भक्ती याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बाळूमामांची मेंढरं या ठिकाणी आली होती आणि त्यातीलच एकाकडून भंडारा या जमिनीवर पडला आणि त्याच ठिकाणी हे भलं मोठं मंदिर उभं राहिलं. याचा सविस्तर हा व्हिडिओ. बाळूमाच्या नावानं, बाळूमाच्या नावानं. साधारण 2003 साली या ठिकाणी रामू जाधव हे बाळूमामा बग्ग्याचे, आदमापूर बग्ग्याचे प्रमुख होते. त्यांनी या ठिकाणी या डोंगरावरती बकरीच्या दरम्यान घेऊन आले आणि या ठिकाणी बकरी चालवत होते. आणि त्यानंतर पावसाळ्यामध्ये इकडे पावसाळा चालू झाला की कर्नाटकामध्ये जायचं असतं त्यांना. पण त्याच वर्षी 2003 साली कर्नाटकामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळ पडल्यामुळं बकऱ्यांना त्या इकडे चारा मिळणार नाही, म्हणून या ठिकाणी इथं त्यांनी थांबण्याचा हे निश्चय ठरवलं. आणि या बाळूमाच्या या डोंगरावरती जिथं सामानगड जे शेवटचं टोक आहे या ठिकाणी येऊन भिडतं, या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपलं तळ ठोकण्याचं ठरवलं. तर हे करत असताना इथं डोंगरामध्ये चारा होता, पण पाण्याचा थोडासा प्रश्न होता. मग इथं खाली गोटुरे म्हणून गोटुरेंचं एक विहीर होतं, ते साधारण पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी असायचं. मग त्या काळी थोडंसं त्या ठिकाणी तळाला थोडं पाणी होतं, गाळ साचलेला होता. आणि इथे ते अप्पया जाधव आणि त्यांचे जे काही सेवेकरी आहेत जाऊन त्या ठिकाणी थोडंसं ते भंडारा टाकला. आणि बाळूमाचा चमत्कार म्हणा किंवा काय म्हणा, गाळ वगैरे काढलं आणि थोडंसं पाणी हळूहळू वाढायला लागलं. मग त्या ठिकाणी इंजिन बसवलं आणि बकऱ्याला, ते बकरी जे होते त्यांना पाण्याची सोय झाली. मग त्या ठिकाणी त्या वर्षी बकरी इथंच थांबले. या ठिकाणी इकडे या बाजूला झोपडी एक बांधली आणि झोपडीमध्ये बाळूमाचा एक फोटो सुरुवातीला तिथं पूजन केलं आणि त्या झोपड्यामध्येच त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य चालू झालं. मग दिवसभर बकरी चारायचे, संध्याकाळी ते यायचे, मग त्यांचं जेवण पान खाण हे सगळं चालू झालं. आणि काही दिवस, काही वर्षे म्हणा तुम्ही, या ठिकाणी हे नित्यनेमानं चालू झालं. मग या ठिकाणी अमावस्या, त्यानंतर आषाढी एकादशी, त्यानंतर सप्ताह, हे नित्यनेमानं काही वर्षे हे कार्यक्रम या ठिकाणी चालू झाले. आणि हे होत असताना या ठिकाणी 2009 साली सर्व भक्त या पंचक्रोशीतील जे नूल, खंदाळ, बस्तरगे, येणेचौंडी या ठिकाणी हे पंचक्रोशीचे भक्तगण एकत्र आले आणि बाळूमामाने कदाचित त्यांना साक्षात्कार झाला असेल, त्यांच्या याच्यातून मुखातून बाहेर पडलेलं असावं. आणि या ठिकाणी 2009 साली हे जे आता जे मंदिर बांधलेलं आहे त्याची पायाभरणी केली गेली. आणि हे सर्व करत असताना या पंचक्रोशीतील किंवा कर्नाटकातील काही भाग जो आहे या ठिकाणी भरपूर भक्त यायचे आणि त्यांच्या सर्व देणगीतून, त्यांच्या सहकार्यातून हे मंदिराची स्थापना आम्ही केली, पायाभरणी केली. आणि साधारण 2009 पासून याची सुरुवात झाली आणि 2013ला हे मंदिर पूर्णत्वास आलं आणि 2014 साली या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना आम्ही केली. म्हणजे समोरचा हॉल बांधला, थोडं अगोदर गाभारा होता, नंतर ते सगळं हे झाल्यानंतर हॉल वगैरे बांधला आणि या ठिकाणी 2014 पासून ते आज तागायत या ठिकाणी हे सर्व कार्यक्रम नित्यनेमानं चालू असतात. अमावस्या, दर अमावस्याला साधारण 2500 ते 3000 इथं भाविक येतात, दर्शन घेतात.
दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतात. त्याचप्रकारे आषाढी एकादशी 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम असतो. जवळजवळ 3,500-4 हजार लोक दर दिवशी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन या ठिकाणी महाप्रसाद त्याचा आस्वाद घेतात. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये साधारण 25 तारखेपासून या ठिकाणी सप्ताह असतो 7 दिवसाचा. जवळजवळ या भागातून पंचक्रोशीतून जवळजवळ 150-200 या ठिकाणी भक्त येतात. त्यांचं ते ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. विविध कार्यक्रम भरगच्च असे कार्यक्रम या ठिकाणी होतात. आणि दररोज संध्याकाळी त्यावेळी सुद्धा महाप्रसाद या ठिकाणी कार्यक्रम महाप्रसाद सुद्धा आयोजन केलं जातं. हे करत असताना आम्हाला आतापर्यंत इथं काहीही कमी पडू दिलं नाही. बाळूमामाने काहीही कमी पडू दिलं नाही. त्यांनी भक्त येतात, देणगी देतात आणि हे त्यांच्यातूनच हे चालू आहे. असा 2-3 प्रसंग आहेत. या ठिकाणी एक खाली 15 बाय 15 आणि साधारण 10-12 फूट विहीर आम्ही पाण्यासाठी खणलेली होती. आणि पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी साचायचं. आणि साधारण जुलैमध्ये काय झालं, ऑगस्टमध्ये इथं तो सप्ताहाचा कार्यक्रम असायचा. आणि ऑगस्टच्या त्या सप्ताहाच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी चंद्रप्पा हसुरे हा एक लहान मुलगा होता. आणि हा खेळता काय झाला, ते कोणाचं ते घरी डोळा चुकून या ठिकाणी आला आणि तो विहिरीत पडला. इकडं कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. इकडं आमचे सर्व ट्रस्टी होते, लोक होते, भक्तगण होते. आणि तिथं कोणतरी त्या एखाद्या मुलाला जाऊन सांगितलं होतं घरी. मग घरी आरडाओरडा चालू झाला. लोक त्यांच्या घरातले सगळे आले, आरडा लागले, विहिरी भोवती हे करून. मग आम्ही इथं सर्व बाकीचे जे होते ट्रस्टी गेले. बघतो तर काय तिथं सामसावा लागला नाही. त्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम पुजारी म्हणून या ठिकाणी ते आले होते पाहुणे कर्नाटकामधून. आणि आमचे धोंडीबा चौगुले या ठिकाणी सेक्रेटरी, आता सध्याचे सेक्रेटरी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या विहिरीमध्ये ते दोघेही उडी मारले. साधारण 12-15 फूट विहीर होते. आणि उडी मारल्यानंतर खाली ते बुडाले आणि पायाला त्यांचं ते बॉडी लागले. हे जवळजवळ 20-25 मिनिटं ते बॉडी खाली तळाला होती. मग हळू त्यांनी वर काढलं. वर काढल्यानंतर काठाला ठेवलं. मग थोडंसं छातीवरती दाब देऊन जरा काहीतरी पोळी वगैरे तो खाल्या होता वाटतं. मग सगळं तोंडातून बाहेर पडलं. मग हा निपचिप तो पडलेला होता. जणू काय हा संपलेला होता. 20-25 मिनिटांमध्ये तो संपलेलाच होता, संपल्या जमा होता. मग नंतर तर काय झालं, पुजारी आले आणि ते थोडंसं भंडारा त्या मुलाच्या डोक्यावरती थोडासा भंडारा मारला. भंडारा मारल्यानंतर इथं बाकीचे लोक होते. काहींच्या नजरेस पडलं, थोडंसं हालचाल झालं. त्या बॉडीमध्ये थोडीशी हालचाल झाली. हालचाल झाल्यानंतर मग सगळ्यांना दृष्टी पडलं नाही, पण हालचाल झाली. मग शेवटी आता काय करायचं, दवाखान्यात नेले. हरकंडला धबालेंचा दवाखाना आहे, त्या ठिकाणी नेले. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा ते म्हणाले, हे सगळं चेक केलं आणि त्यांना पण डॉक्टरांना पण काही हे झालं नाही. ते म्हणाले बहुतेक प्रयत्न करतो म्हणाले. मग आम्ही सगळे बाकीचे ट्रस्टी होते, बाकीचे त्यांचे आईवडील सगळे होते. प्रयत्न करा म्हटलं, साहेब काय होतंय बघूया. आणि त्यांनी काहीतरी इंजेक्शन वगैरे दिलं. आणि बाळूमामाचा आशीर्वाद असेल, चमत्कार असेल, तो मुलगा सुखरूप आहे. आज जवळजवळ 24-25 वर्षाचा मुलगा इथं आहे. तो आज या ठिकाणी तो आहे. इथं बाळूमामाचं तो सेवा करतोय. त्यांचे आई वडील सुद्धा इथं या ठिकाणी आहेत. हा एक प्रसंग जिवंत बाळूमाचा चमत्कार म्हणावा लागेल, किंवा बाळूमाचं अस्तित्व या ठिकाणी आहे. बाळूमा सगळ्यांच्या पाठीशी ते इथं या ठिकाणी वास्तव्यात आहेत. त्यानंतर आणखीन एक प्रसंग मी सांगतोय. या ठिकाणी बांधकाम वगैरे चालू होतं आणि दगड वगैरे आम्ही आणलो होतो. त्या ट्रकवाल्यांचं जवळजवळ 15,000 बिल द्यायचं होतं. आणि ते आमचे सेक्रेटरी, आता हे धोंडीबा चौगुले आहेत, ते चेक लिहिलेला होता, खिशामध्ये चेक होता, ते घेऊन येतो. तिकडे बाळूमाला यायचं आणि बँक ऑफ महाराष्ट्रला जायचं नूलला. मग त्या दरम्यान काय झालं, ते गडबड होते वाटतं आणि कुठेतरी वाटेत चेक त्यांचा तो पडला. मग इथं आले, इथं बघतात तर खिशात हात घालतात, चेक नाही. मग ते डायरेक्ट काय केले, बँक ऑफ महाराष्ट्र गेले आणि सांगितले शाखाधिकाऱ्यांना की बाबा हा चेक आला तर तुम्ही चेक वठवू नका, असं त्यांना सांगितलं. मग ते सांगितल्याने परत आले. परत येऊपर्यंत ज्याला चेक द्यायचा होता तो ट्रक ड्रायव्हरला त्याची दृष्टी कशी काय गेली काय की त्या चेकवरती, त्यांनी खाली उतरला, काय पडले कागद बघितले, ते चेक हातात घेतला आणि ते बघितलं आणि इथं आले. त्यांचा तो त्या दिवशी त्यांना चेक द्यायचा होता. इथं आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, अबो मला हे चेक सापडलेला आहे आणि हा चेक तुम्ही घ्या. म्हणजे ह्याच्या पाठीमागं सुद्धा साक्षात बाळूमामाचं अस्तित्व, बाळूमामाचा चमत्कार किंवा त्यांचं हे आहे म्हणायला काही हरकत नाही. हे 2 अगदी ज्वलंत या ठिकाणी घडलेले आहेत. गेली 24 वर्षे
या परिसरात बाळूमा मंदिर उभारलं, बाळूमाचे मंदिर. या भागात कोणाला बाळूमा ही संबंध येतो बाळूमाशी. भडगाव औरनाळा हे सोडलं, ही गावं सोडली तर बाळूमाची बकरी भडगाव औरनाळाच येणार, त्याच्या पुढे कधी बकरी येत नव्हते. आणि मागील त्या 2000 साली सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी जरा दुष्काळ पडला, बकरी इथं राहिले, त्यामुळेच इकडं सरकत पुढं बकरी आली आणि ह्या तळावर बकरी येऊन उभारली. तर इथं जी स्थापनेपासून 2024 पेक्षा आपण आता विश्वास मंडळ इथं दिसते, ह्याच्या आधी पूर्वज आमची होऊन गेले, त्यांनी स्थापना केलेली आहेत, ह्याच्यात आम्ही नवीन आहोत. तर त्यांना सुद्धा बाळूमा कोण हे माहिती नव्हतं. ह्या माहीत नसणाऱ्या लोकांनी इथं हे देऊळ उभा केलं, हे मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. आता औरणाळा 2-3 पिढ्यात त्यांच्या बाळूमावर फिरलेले लोक आहेत, भडगावला फिरलेले लोक आहेत, परंतु भडगाव औरणाळमध्ये तिथं मंदिर होऊ शकलं नाही. आणि अशा ह्या निसर्गरम्य ठिकाणी इथं बाळूमा येऊन उभारला, हे मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. आणि हे करतेवेळी आता एवढं मोठं भव्यदिव्य मंदिर आहे, एक भाविकांचा श्रद्धास्थान म्हणून आहे. इथं लोक ह्या भागातील आता भयानक लाखो लोक जुळलेले आहेत. रोज इथं आंबील प्रसाद असतोय, रविवारचा प्रसाद असतो, गुरुवार रविवारी तरी हजारो लोक येत असतात आणि रोजचं येणं जाणं लोकांचं भरपूर आहे. ह्या भागात लोक या डोंगरात सुद्धा कोणी यायला भीत होते. आणि ज्यावेळी इथं बाबा येऊन बसले तेव्हापासून हे ठिकाण एकदम पवित्र ठिकाण असं आता ह्या भागात मानलेलं आहे. एक आदमापूर सोडल्यानंतर असं एक भव्य दिव्य लोकवर्गणीतून एक रुपये गोळा करून गोरगरिबांचा पैसा इथं येऊन उभारलेला आहे. असं आपण बघतोय. हे मंदिर, हे अन्नक्षेत्र, दत्त मंदिर, भक्त निवास आणि असं भव्य दिव्य असं एक 5-6 कोटीचा आता मालमत्ता एक रुपये गोळा करून इथं उभारलेला आहे. लोकवर्गणीतून हवा आहे, कुठल्याही शासकीय मदत आज इथे मिळालेलं नाही. आणि ह्या एक लोकभावनेतूनच आपण इथं समाजकार्य होत असते. फक्त मी 14,000 मध्ये इथं लग्नाचं कार्य आम्ही घेत असतोय. किमान वर्षभरात एक 15-20 लग्न होत असतात. कुठल्याही मोठी अपेक्षा नाही. आम्ही भांडी कोंडी, पाणी, हॉल वगैरे लोकांना उपलब्ध करून देत असतोय. भविष्यकाळात या ठिकाणी भरपूर जागा आहे. इथं एक असं भव्यदिव्य असं आम्ही मंगल कार्य सुद्धा या लोकांसाठी, या भागात लोकांसाठी मंगल कार्यालय उभा करणार आहोत. त्याचप्रमाणे इथं वृद्ध लोक, वृद्धाश्रम सुद्धा आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या अडीअडचणी असतात, लोक येऊन इथं उभारतात, त्यांची सेवा केली जाते. असं इथं एक सेवा म्हणून एक बाळूमाचं खरोखरच बाळूमाच साक्षात इथं असल्या कारणानं ही लोक नाही, ज्यांना माहिती नाही बाळूमा कोण माहिती नाही, असं हे भव्यदिव्य असं मंदिर उभा केलेलं आहे. आणि इथं कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धा इथं चालत नाही. जे आपण बोलायचं बाळूमाशी डायरेक्ट बोलायचं, इथं कोण एजंट नाही. आपण डायरेक्ट बाळूमाचे संपर्क साधे, आपल्या मनात जे आहे ते बाळूमाला सांगायचं. बाळूमा तुमचं नक्की ऐकणार आणि त्याप्रमाणे आपण प्रामाणिक असलो आणि बाळूमाला विश्वास ठेवला नक्की ते काम होत असते. त्यामुळं आज हजारो भाविक इथं नवीन ठिकाण असून सुद्धा हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. आणि हे असं पवित्र मंदिर आदमापूरनंतर इथं आमचं मंदिर आता उभारलेलं आहे. आणि असंच लोकोवेगळे कामं आम्ही हाती घेतलेलो आहोत. भक्तांचा आशीर्वाद, बाळूमाचा आशीर्वाद आणि भक्तांची प्रेरणा असल्यामुळं इथं काही कमी पडत नाही. आम्ही कधी कुठे बाहेर काय वर्गणीला फिरत नाही, कोणाकडे सक्तीनं कधी पैसे आम्ही मागत नाही. जे भक्तीनं लोक इथं देतात त्याचं पै आणि पै हिशोब आम्ही इथं ठेवतोय. आदमापूरच्या आधी आमचं ट्रस्ट आहे साहेब. आदमापूरचा ट्रस्ट सध्या झालेला आहे. आम्ही 2000 सालीच इथं ट्रस्ट झाले असल्यामुळं 1 रुपये सुद्धा इकडे तिकडे हलत नाही. त्यामुळं गोरगरिबांचा पैसा असतोय, त्या पैशाचा विनियोग कसा करायचं आम्हाला सर्वात टेस्टीनं माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. देव लई आमचा कडक आहे. कुठलेही काही 1 रुपये खाला तर इथं पचत नाही. त्यामुळं सर्वांना माहिती आहे, भक्तांना माहिती आहे. त्यामुळं एकदम श्रद्धेनं निष्ठेनं इथं कामं होत असतात. त्याचंच द्योतक म्हणून हे असं भव्यदिव्य आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी एक राजा नावाचा घोडा आहे आणि तो घोडा आम्ही या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष जे आहेत बसवानी अण्णा चौगुले, त्यांच्या घरी तो असतो. त्यांचं सगळं खाणं पाणं त्यांचे ते सांभाळत तेच करत असतात. त्यानंतर 2 मोठी कुत्री आहेत आणि लहान 2 आहेत आणि गाय वासरू एक आहे या ठिकाणी. एवढं या ठिकाणी आहे. आणि यापूर्वी एक कुत्रा इथं होऊन गेला. आम्ही काय त्यावेळी इथं एवढं सक्रिय नव्हतो, पण एक कुत्रा होता इथं बाळूमाच्या मंदिरामध्ये कुत्रा होता. आणि त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य असं की आता मला देशपांडे सरांनी मगाशी सांगितलं, तुम्हाला माहीत आहे. तर तो कुत्रा ह्याला उपवासा जो आषाढी जे एकादशी असते त्या दिवशी तो काही खायचा नाही, पूर्ण दिवस उपवास करायचा
काही घातलं तरी अजिबात खायचं नाही. हे एक बाळूमाचं या ठिकाणी त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. आणि आता गाय ते पाडं जे आहे, वासरू जे आहे, या ठिकाणी या दत्तमंदिराच्या पाठीमध्ये बांधलेलं होतं आणि ते एकदम बुजलं आणि खाली पडलं आणि त्याचा पाय पूर्ण हे झालं होतं. मग ते डॉक्टरांच्याकडनं वगैरे ट्रीटमेंट घेतलं. मग ते डॉक्टर म्हणाले बघा काय प्रयत्न करूया, काय होतंय ते होऊन. तरी तो ते म्हणत होते काय बाळगण्यात काय अर्थ नाही, परंतु बाळूमाच्या आशीर्वाद असेल काय असेल ते आता इथं कुठेतरी आहे बघा. ते व्यवस्थित आता ते वाकडं पाहिजे व्यवस्थित फिरतं, खातं, व्यवस्थित त्यांचं चालू आहे. त्याचं काही हे नाही आहे. हे इथल्या मूक प्राण्याबद्दल एवढं आपल्याला सांगता येईल. आणि त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य असं आहे, आत्ता दिवसभरामध्ये कुणाला काही करणार नाहीत ते, पण रात्री 9, 9:30 वाजले आमच्यापैकी जरी कोणी जरी आला तर ते अंगावर येतात. फक्त तो पुजारी जो आहेत, पुजारी जर बोलवला तर ते गप्प बसतील. नाहीतर आम्ही परवा एक बघितलं 9:30 पावणे 10 वाजता लाईट अचानक गेली आणि आम्ही येत होतो, आमच्या अंगावर तो कुत्रा येत होता. दिवसा काय तुम्हाला काय करणार नाही, पण इथं रात्री कोणतरी व्यक्ती आली, अनोळखी व्यक्ती आली किंवा आमच्यापैकी जरी कोणी आला तर ते नक्की अंगावर जाणार. म्हणजे एवढे प्रामाणिकपणे बाळूमाची ते सुद्धा सेवा इथं करत असतात. म्हणून आम्ही सर्व ट्रस्टी त्यांच्यावरती आम्ही अवलंबून आहोत. आता सध्या आम्ही CCTV कॅमेरा बसवलेला आहे, पूर्वी काय नव्हतं, पण संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी त्या 4ही कुत्र्यांच्यावरती आहे. ते बाळूमामा आज या ठिकाणी आहेत याची मला खात्री आहे. कारण आहे की नाही, मी बरेच अनुभव असे घेतलेले आहेत या ठिकाणी की फक्त त्यांची आठवणीमध्ये मी काही पण एक नाही गोष्टी केलो आणि फक्त त्यांची आठवण काढली तर ते एक नाही साध्य होत गेलं. हाच माझा अनुभव आहे. हा सामानगड जो आहे हे शेवटचं टोक आहे. या ठिकाणी हसूरवाडी येतं, हसूर सासगिरी येतं, त्यानंतर चिंचेवाडी आणि आमचं NH औंढी, थोडासा भडगावचा सुद्धा त्या ठिकाणी हा भाग त्या ठिकाणी शेवटच्या टोकाला येतं भडगावचा. तर हे जे सामानगडचं शेवटचं टोक आहे आणि या टोकाला या ठिकाणी कदाचित बाळूमांना वाटलं असेल निसर्गरम्य ठिकाण आहे, या ठिकाणी लोकांची सोय होईल, सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील आणि या ठिकाणी मी या ठिकाणी वास्तविक केलं तर लोकांचं आदमापूरला जाण्याचा जो खर्च आहे, वेळ आहे, तो वाचेल. आणि बाळूमा म्हणजे असं काही साधा लेचापेचा किंवा ही व्यक्ती नव्हती. तर भडगावला मानणारे जवळजवळ 95% लोक आहेत. भडगाव गडिंग्लज तालुक्यामधलं मोठं गाव आहे. औरनाळ आहे, तिथे ते बरेचसे भक्त होते पूर्वी, पण तिथं त्यांनी ते वास्तविक केलं नाही. त्यांच्या मनामध्ये याच ठिकाणी येऊन अशा भव्य अशा डोंगरामध्ये या निसर्गरम्य परिसरामध्ये येऊन वास्तव्य करायचं आणि लोकांना या ठिकाणी दर्शन द्यायचं हा हेतू असल्यामुळं कदाचित ते या ठिकाणी आलेले असावेत. आणि आम्हा सर्व भक्तांची सेवा किंवा आपलं जे भक्ती आहे या ठिकाणी अर्पण करण्याची, सेवा करण्याची संधी आम्हाला सर्वांना लाभलेली आहे. म्हणून या सामानगडचं शेवटचं टोक आहे. तर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सुद्धा असेल कदाचित, मग त्यांची प्रेरणा असेल, बाळूमाचं आशीर्वाद असेल, त्यामुळं मी याच ठिकाणी वास्तव्य करणार आणि इथंच करणार. ते इथं करण्यापाठी मग असं झालं, सांगितलं जातं की इथं अप्पय्या रामू जाधव हे जे काही ते बग्ग्याचे कारभारी होते, मग ते हातामध्ये ते भंडाऱ्याची पिशवी होती आणि या ठिकाणी कुठंतरी ती पिशवी हातातनं पडली. मग पडली म्हणजे त्यांना काहीतरी साक्षात्कार वाटला असेल. इथं पडली म्हटल्यानंतर बाळूमामा आम्हा सर्वांना सूचित करतोय, सांगतोय की या ठिकाणी मी वास्तव्याला राहणार आहे आणि माझं मंदिर या ठिकाणी उभं राहावं असं कदाचित सूचित करायचं असेल. त्यामुळे ते भंडाऱ्याची पिशवी त्या ठिकाणी पडलेली असावी. बाळूमामाच्या नावानं श्री संत सद्गुरू बाळूमामा तरुण मंडळ खंदाळ व अजिंक्य तरुण मंडळ खंदाळ या मंडळांचे बाळूमामाच्या देवकार्यामध्ये मोलाचे सहकार्य असते. व्हिडिओ नक्की तुमच्या बाळूमामा भक्तांना शेअर करा. धन्यवाद.